कसं आहे जेवण? छान आहे. भाजी कशी झाली मटकीची? चांगली झाली. आज ज्यांच्या सौजन्याने आपल्या 10 रुपयाला जेवण लाभलं आहे ते श्वेता आंबाडकर. त्यांनी गेल्या 8 महिन्यापासून आपल्याला दर शुक्ल पक्षाची द्वादशी जी आज आहे एकादशीनंतर तेव्हा त्यांनी आपल्याला अन्नदान केले गेल्या 8 महिन्यापासून. धन्यवाद. कशी झाली भाजी? छान झाली. आवडलं जेवण? काय म्हटलं? काल खिचडीमुळेच आपलं जरा राहून गेलं. दादा आवडली का भाजी? मावशी तुम्हाला? धन्यवाद. दादा नमस्कार. कसं आहे जेवण? आवडलं तुम्हाला? बरं. आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपयाला जेवण लाभलं आहे ते श्वेता आंबाडकर. त्या डॉक्टर आहेत आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये, डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं. दादा नमस्कार. कसं आहे जेवण? आवडलं? भाजी आवडली का तुम्हाला? हो दादा आवडलं का जेवण? ओके धन्यवाद. ताई नमस्कार. कसं आहे जेवण? आवडलं तुम्हाला? ताई तुम्हाला? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलं आहे ते डॉक्टर श्वेता आंबाडकर. आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. त्या गेल्या 8 महिन्यापासून दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला त्यांचं आज अन्नदान असतं. ही शुक्ल पक्षाची द्वादशी जवळजवळ 8वी आहे त्यांची आहे. धन्यवाद. आजोबा नमस्कार. कसं आहे जेवण? आवडलं ना तुम्हाला पण? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलं आहे ते डॉक्टर श्वेता आंबाडकर. आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आहेत. त्या गेल्या 8 महिन्यापासून दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला त्यांच्याकडून अन्नदान असतं. धन्यवाद. दादा नमस्कार. कसं आहे जेवण? भाजी टेस्ट आवडली? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलं आहे ते डॉक्टर श्वेता आंबाडकर. आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी गेल्या 8 महिन्यापासून दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीला जी आज आहे तेव्हा त्यांचं अन्नदान असतं.